साहेब, या सर्वात पहिलं माझं म्हणणं आहे की 2009ला ज्यावेळेस ह्या रोडचं काम चालू झालं त्यावेळेस या टोल प्लाझाचं जे लोकेशन होतं हे लोकेशन चुकीचं आहे हे असे देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस नॅशनल हायवेला लेखी पत्र दिलं होतं की ज्या लोकेशनला तुम्ही हा टोल प्लाझा उभा करताय तो चुकीचा आहे, तो बारामती फाट्याच्या पुढे 1 किलोमीटरवरती करावा असं पवार साहेबांनी नॅशनल हायवेला आणि त्यांच्या मंत्र्यांना पत्र दिलं होतं। त्याच्यावरती चर्चा होऊन तो टोल प्लाझा 1 किलोमीटर पुढे शिफ्ट करावा असे पण त्याच्यावरती रिमार्क्स आहेत, ते पेपरसुद्धा माझ्याकडे आहेत। त्यानंतर हा रस्ता झाला, टोल चालू झाला, म्हणून आम्ही संघर्ष केला की हा टोल प्लाझा चुकीचा आहे। याच्यामध्ये मी त्यांना सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल त्याचे जजमेंट जोडून पत्र दिलं आणि चुकीचा कसा आहे त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबी नमूद करून मी पाठपुरावा करत होतो। हा टोल प्लाझा पूर्णपणे बेकायदेशीर आहे। मी मगाशी त्याचं विश्लेषण केलं, त्याचा पाठपुरावा मी NHAला अधिकृत कागदपत्रासहित कायद्यातल्या तरतुदीसहित ते त्यांचाच कायदा आहे असं पत्रव्यवहार चालू आहे। पण दरम्यानच्या नंतर टोल चालू झाला, लोकांना इथून सुरुवातीला एक आशा दाखवली आणि बऱ्याचशा लोकांना या तालुक्यातल्या प्रमुख मंडळींना त्यांनी फुकटचे पास वाटले आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची भूमिका त्याला टोलचा भुर्दंड पडतोय, पण नेते मंडळी कुणी लक्ष घालणार। म्हणून 2020ला याच टोल प्लाझावरती मी आमरण उपोषण केलं 26 जानेवारी 2020ला। त्यावेळेस या तालुक्याचे आजी माजी आमदार दोघेही त्या ठिकाणी आले, तालुक्याचे प्रांत आले, DYSP आले, PI आले, तहसीलदार, या सर्वांशी चर्चा होत असताना पुण्यामध्ये तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांनी पुण्यामध्ये बैठक सुरू घेतली नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि तिकडून निरोप असा आला, प्रांत साहेबांनी स्वतः मला त्यावेळेस सांगितलं होतं की अजितदादा या विषयावरती पुण्यामध्ये बैठक घेत आहेत, दादांचा जो निरोप येईल त्याप्रमाणे तुम्ही उपोषण थांबवायचं कसं तो निर्णय घ्या। आम्ही तो निर्णय मान्य केला। त्यावेळेस तालुक्याचे आमदार राहुलदादा कुळे आमच्याबरोबर चर्चेला होते, टाटा कंपनीचे इंडिया हेड रक्षित जैन, राहुलदादा कुळ आणि उपोषणकर्ते या सर्वांच्या मध्ये चर्चा होऊन या तालुक्यातली वाहनं मोफत सोडण्यात येतील असं आम्हाला लेखी दिलं होतं। त्यानंतर वर्ष 2 वर्षे मॅच चाललं, नंतर इथली लोक बदलली, यंत्रणा बदलली की ह्यांनी फौजदारी कायदा लागू केल्यासारखा कार्यक्रम केला, म्हणून आम्ही 2022ला परत उपोषण केलं। त्यावेळेस आम्हाला लिहून दिलं की या टोलवरून स्थानिक ट्रक 4000 रुपये पासने जाईल, टमटम वगैरे लाईट व्हेकल आहेत 800 रुपये मासिक पासने जाईल आणि तालुक्यातली 20 किलोमीटरच्या बाहेरची वाहनं जी वार्षिक 1100 रुपये पास घेऊन जातील। आजही तो पास चालू आहे, कोकमचे वगैरे आजूबाजूचे लोक पास घेऊन चालतात। पण हे असताना पाटसमधली वाहनं इथून जाताना पाटसमधल्याच वाहनांचे इथं फास्टॅगमधून पैसे कापले गेले साहेब। ज्यानं 2020ला इथं आंदोलन केलं, उपोषण केलं, स्वतःची आतडी जाळली, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांनी माझे आमदार रमेश आप्पा इथं बसून बैठक घेऊन निर्णय दिला, त्या आंदोलनकर्त्यांच्या फास्टॅगमधून सुद्धा इथं पैसे। आज या ठिकाणी आम्ही तिसरी मीटिंग आहे। दुसऱ्या मीटिंगला त्यांनी आजच्या आम्हाला अल्टिमेट दिलं होतं। आम्ही त्यांना काही मागण्या केल्या होत्या। एक तर दौंड तालुक्याची रचना ही पूर्व पश्चिम अशी आहे। दौंड तालुक्यातून प्रत्येक वरवण या पश्चिम पट्ट्यातल्या गाड्यांना जायचं म्हणलं तर टिपीचा विषय असेल, कोणतेही सरकारी कामाचे कोर्टाचे विषय असतील ते बारामतीला जावं लागतं आणि बाकीच्या लोकांना कलेक्टर ऑफिस असेल काय असेल तर पुण्याला जावं लागतं। तर हा सगळा टोल हा अन्यायकारक आहे। दौंड तालुक्यातल्या सर्व वाहनांना टोल माफी ही झाली पाहिजे आणि जर झाली नसेल तर हे टोल प्रशासन हे दबावाखाली काम करते। माझी सर्वांना विनंती आहे, लोकांना आज ही जळ बसली, एक तर ओला दुष्काळ, ही समस्या फार मोठ्या आहेत। लोकांना शिक्षणाचा याचा खर्च आज न परवडणार आहे। लोकांसाठी आमची आपल्याला एकच मागणी आहे, जर आपण तो दौंड तालुक्यातील सर्व लोकांना टोल फ्री केलं नाही तर यानंतर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो। कारण की दौंड तालुक्याला साहेब या ठिकाणी एक तर बारामतीचा टोल झाला, एक दौंडचा आणि एक इथं शिवला काष्टीच्या अलीकडे टिमगाव खोलू, असे 3 टोल लोकांना अशा डोक्यावर आणून ठेवलेत। हा अन्यायकारक आहे। आता केडगावला एक पारगावमध्ये बसलाय, दौंड तालुक्यात काही वसुली केंद्र आहे हेच आम्हाला समजत नाहीये। ह्याचा काहीतरी निर्णय व्हावा, नाही केलं तर आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो।